नमस्कार मंडळी, कशा आहात? थोडी मरगळ आली असेल ना, विषय तितका सिरियस आहे, पण ह्याच सिरियस विषयाला विनोदाच्या अंगाने तुम्हाला सहजरित्या समजवण्यासाठी आम्ही आज इथे जमलेलो आहोत. तर मी सगळ्यांचं स्वागत करतो 54व्या राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहानिमित्त. तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल की 54व्या राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहानिमित्त आपण सालाबादप्रमाणेच दरवर्षी स्किटच्या कॉम्पिटिशन्स घेतो. या स्किट कॉम्पिटिशनमध्ये आपले सगळेच कर्मचारी हळू का होईना कुठल्या तरी एका विषयाने सुरक्षितेबद्दल आपल्याला महत्त्व समजवत असतात. त्याचाच एक छोटासा प्रयत्न आम्ही आज करायचा प्रयत्न केलेला आहे. सुरक्षेचा अतिशय गंभीर असलेला विषय विनोदाची झालर देऊन तुम्हाला सहजरित्या पचवता येईल याचा आम्ही केविलवाणा किंवा एक प्रेमपूर्वक प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला तो भावेल अशी मी अपेक्षा करतो. तर आजच्या पात्र परिचय आपण करून घेऊया. आजच्या ह्या स्किटमध्ये माझ्यासोबत आहेत माझे कर्मचारी बंधू अमित पाटील, इंदेश टेकवडे, लवराज चव्हाण, रविराज पाटील आणि सर्वांचेच लाडके, सगळ्यांनाच माहिती असलेले संकेत देवरुखकर. चला तर मग बघूया आजच्या स्किटमध्ये काय आहे. चला. ओके, स्टार्ट. चला ये बसा लवकर. सर्वात महत्वाचं सगळ्यांनी हे नक्की ऐकून लवकर पुढे मंडळी. समजलंच असेल काय आहे आजचं प्रयोजन. बायको माहेरी गेलेली, पितांबरी घरी काम करत आहे आणि आज आम्ही अरे वा 500 रुपये याला फिक्स करूया गाणं लावण्यासाठी. चला तर मग घेऊया आनंद. बस बस बघा, कालचा कंपनीत घडलेला अपघात याच्यावर आता चर्चा नको. अजिबात नाही. काल सुखरूप वाचलाय, सही सलामत सुटलाय, त्यामुळे एन्जॉय करायला बसलाय तर एन्जॉय करा. कालच्या विषयावर इथे चर्चा नको. तुम्ही म्हणताय आणि त्याच्यावरच चर्चा करताय हे लक्षात ठेवा. नंतर तुम्ही समजून घ्या, आपण वाचतो ते आपल्या नशिबात नाही, तर घरडाच्या सेफ्टी प्रणालीमुळे आपण तो फायर्स वेळच्या आपल्याला स्पिलकिट मिळालं, SCP मिळाला. परवा चिंतेचा प्रॉब्लेम होता की प्लॅन 7B बे बॉक्समध्ये एवढंच नाही, पण मी यात लगेच सांगितलं, लगेच काम ओके. एमर्जन्सी अंडर कंट्रोल. कामाची सुरुवात आमची ट्रेनिंग मुळे होते ना, आम्हाला मदत झाली त्यासाठी. लगेच आम्हाला जागेवरती बिहेवियर तरी तुम्हाला ट्रेनिंगला बसा म्हणून सांगावं लागतं. कंटिन्यू करेन. आता कसं बसतंय? थोडक्यात काय आहे, सर सलामत तो पगडी या गावात या जड आहे. कोण लोकांना अजून शिमगा लांब आहे. शिमग्याचं सोंग कुठं आलंय? शिमग्याचं सोंग बोलला मला, म्हणजे मला तुम्ही ओळखलं नाही होय. कोण आहे? कोण तुला ओळखाय, तू काय शाहरुख खान आहेस? ओळखलं नाही? बाबा आता बघा घाबरतीला. आता घाबरतील बघा. आता बघा. 10 रुपये अजून एक मला तुम्ही ओळखलं नाही? तू कोण? तू
तू आहेस कोण? अरे मी तुम्हाला न्यायला आलोय मानवा. आम्ही का मानावा? आम्ही का मानावं सांगतो अगोदर. अरे मी यम आहे यम. एक मिनिट, तू यम आहे, हो. मी यन आहे, हा ओ आहे आणि तू बी. एक मिनिट. मी तुमचा जीव घ्यायला आलोय. तू जेवून घे अगोदर. नंतर घे. हे रडू नको. ऐक. तू बसतोस का? मी बसत नाही. तुला मूड आले का? मला बोलणार नाहीये. एक मिनिट. तू ना जेवतेस हो. ना पितेस, हो. चकण्याला हात लावला ना? अरे नकोय चाकणा. अरे मी तुम्हाला ढगात न्यायला आलोय. ढगात येतोय. आम्ही आधी ढगात गेलोय. अरे यार कोण कशी माणसं भेटले ते. अरे माझ्याकडे चंद्रगुप्तने दिलं, चित्रगुप्तने दिलेलं लेटर आहे. लेटर आपल्याला पत्या नाही आणि तू काय सांगतो आम्हाला? म्हणजे खरोखर तुम्हाला खोटं वाटतंय मी यम आहे तो. मग काय थांबा. एक मिनिट. आय कार्ड काय आय कार्ड दाखव. दाखव आय कार्ड. आगे मला ऐका. अरे उठ. कोण आलाय? यम मारायचे. यमराज? कुठला आला? उठ. आता कळलं होय. मी हाय यमराज. मी निखिराज. मी लवराज. अरे नाही बघितलं नवरा. आज पहिल्यांदा मला यमराज असल्याचं वाईट वाटतंय. बरं मग तुम्हाला कळालं तर माफी कळालं मी आज यमराज आहे तो. माफ करा. मला कळालं की तुम्ही काल मेला होतात. मग आम्ही इथं काय तुम्ही बोला. मला कळालंय की तुम्ही इथं मेला होतात म्हणून मी इथं तुम्हाला न्यायला आलोय. हे बघा, काल काय घडलं तुमच्या कंपनीत? ऐकून घ्या. काल तुम्हाला जे कळलंय ते अगदी सत्य आहे. पण काल आम्ही मेलेलो नाही. काल आमच्या कंपनीत एक विषारी वायूची गळती झाली होती आणि ती गळती स्पिलकिट जागेवर होतं, आमचा एसीबीआय जागेवर होता आणि आमचे प्रशिक्षित कामगार तिथे होते. त्यामुळे त्यांनी ती गळती आटोक्यात आणली आणि आम्ही सगळे नेमकं काय झालं मला तुम्ही सांगा. मी सांगू? हे सांगतील. हा, कुठनं आणलंय? हा, आमच्याकडे ऑनसाईट मॅनेजमेंट सिस्टम आहे. ठीक आहे. ऑनसाईट एमएससी प्लॅन आहे. ओके परमिट सिस्टम आहे. ठीक आहे. एसओपी ट्रेनिंग आहे. ओके. बीबीएस प्रणाली आहे. अरे बाबा हे सॉरी महाराज. बीबीएस प्रणाली आहे. हा FIR इन्व्हेस्टिगेशन होतं. हा नियर मिस रिपोर्टिंग होतात. हा तुम्हाला खोटं वाटतं तर हे बघा. ठीक आहे. ह्या सगळ्या तुमच्या सिस्टीम आहेत तर ठीक आहे. म्हणजे सगळ्या तुमच्या जीडी बीडी सगळे तुम्ही चेक करता रोजच्या रोज. हा बीबीएस काय आहे? हे बीबीएस काय आहे? बीबीएस म्हणजे बिहेवियर बेस्ड सेफ्टी. बिहेवियर बेस्ड सेफ्टी म्हणजे म्हणजे माणसाचा दृष्टिकोन विचार करायचा. हा त्याचे प्रत्येक वेळेस अनसेफ कंडिशन ऍक्ट न करता माणसाच्या मनावर त्याच्या काय चाललंय त्या मनामध्ये हा कम्युनिकेशन असेल, त्याची मानसिक स्थिती काय आहे, हम्म. त्या गोष्टीचा विचार करून ऑन द स्पॉट करेक्शन करायचं. ठीक आहे. चांगली सिस्टीम आहे. म्हणजे आमच्याकडे पण ही सगळी सिस्टीम आम्हाला घ्यावी लागेल. वया पण याला घे बाबा, याला सांभाळून घे. कठीण आहे आमचं. हे बाबा चहा ठेवले. ठीक आहे. आता बघा, आता मी तुम्हाला सांगतो. नाही आता माझं मला कळालंय की तुमच्या ज्या कंपनीमध्ये ज्या गोष्टी सगळ्या चालतात त्या व्यवस्थित सगळ्या चालतायत. त्यामुळे हे सगळं अवलोकन मी आता स्वर्गामध्ये करणार आहे. मला आता कळालंय मला जे फसवलंय ते चित्रगुप्तने फसवलेलं आहे. चित्रगुप्तला आता मी फोन करतो. थांबा. एक मिनिट. तू चित्रगुप्त कोण आहे? चित्रगुप्त माझा अकाउंटंट आहे. मग तो तुम्हाला कसं काम सांगतो? त्याला करता येत नाही का मग? अरे बाबा मी त्याचं काम ऐकतो. याला कोणीतरी आडवा रे. तू पाया पड. फोन लावायला तुम्ही फोन लावा त्याला. हॅलो? तो तुम्हाला कामाला कसं लावतो? हा कोण चित्रगुप्त? अरे बाबा तू मला कसं काय सांगितलंस की इथं 5 जणांना उचल म्हणून? म्हणजे असं कसं? मी बोलतो. हा, ते काय बोलायचं तुला बोल बाबा एकदाचं काय तो. ए चित्रगुप्त, अरे तू बॉसला काम कसं सांगतोस? हा तू 1 मिनिट हम 5 जण भी आ रहे इधर. साहेबाबरोबर भांडतो. अरे आपला दोस्त आहे हा. विचारायचे नाव याचं यमराज आहे. माणूस भांडणं नाही पाहिजे.
मला आता याच्यावर बोलू द्या नाही. हे थांबा रे. थांबा रे जरा. तुम्ही पिलेलं मी शांत आहे ना. बघा, यांच्या कंपनीमध्ये आपल्याला ही सगळी सिस्टीम अवलंबन करायचे. मेन म्हणजे आपली माणसं मारायची एसओपी आपल्याला पाहिजे, बरोबर? म्हणजे काय सर? सिस्टीम पाहिजे, प्रोसेस ट्रेनिंग पाहिजे, पीएसएम सिस्टीम पाहिजे, ऑनसाइट इमर्जन्सी आपला प्लॅन पाहिजे. बरोबर. चुकून जर कोण आला इथं तर काय करायचं? बरोबर आहे. त्याच्यानंतर यांच्याकडे डीसीएस विथ इंटरलॉक आहे. आमच्याकडे डीसीएस घेऊन काय करू आम्ही? बरोबर आहे. तर बीबीएस आहे, एसबीओस आहे. हा, माझा चित्रकूट तुझ्या एसबीओ डॉक्टर आमचा आल्या. एसआयसी EMT राऊंड आहे. म्हणजे काय असतं? AMT राऊंड आमच्याकडे रात्री AMT SIC येतात आणि सेफ्टी पाहिली जाते. आणि त्या सेफ्टी मध्ये जर त्यांना काय अनपेक्षित काय जाणवलं की त्याच्यावर लगेच दुसऱ्या म्हणजे दिवशी पोलीस आहेत का तुमच्याकडे? करेक्टिव्ह ऍक्शन घेतली जाते. DMS आहे, त्यांच्याकडे FIR आहे, इन्व्हेस्टिगेशन आहे, पीपीज आहेत, परमिट सिस्टीम आहे, पेजिंग सिस्टीम आहे, सायरन उठत सगळं आहे. आम्ही तुम्हाला हे सगळं समजवतो. हो. तुम्ही आमच्यावरून हे चित्रकूट, जा तुझी नोकरी सोडली, जा तुझ्या. वेलकम टू द क्लब यमराज. बसा. बसा. हे बस चलो, ओके, धन्यवाद.